तर जेव्हा मानेत गाठ होती ना, तर तुम्हाला माहीत आहे गाठ असणे म्हणजे काही चांगलं गोष्ट नसते. भरपूर त्याच्यात कारणं असतात. म्हणजे काही कॅन्सरच्या गाठी असतात, काही याच्या असतात, त्याच्या असतात. त्याच्यामुळे मला ना खूप टेन्शन आलं होतं जेव्हा त्याच्या मानेमध्ये. तर ही आहे नवीन जागा, नवीन फ्लॅट आणि फायनली ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट बघत होती. कारण स्वराजच्या मानेतली जी गाठ होती ना, ती ग्रीन झाली होती आणि त्याच्यामुळेच ती काढली होती. काही गाठी कॅन्सरच्या पण असतात, त्याच्यामुळे आम्ही ते टेस्टला पाठवल्या होत्या आणि फायनली त्याचा आज रिपोर्ट आला होता. आणि तो रिपोर्ट आला नव्हता म्हणूनच मला खूप टेन्शन होतं की रिपोर्टमध्ये काय येतं. आणि शेवटी फायनली आज डॉक्टरने रिपोर्ट सांगितला की रिपोर्टमध्ये काय आलेलं आहे आणि आता स्वराजची पुढची ट्रीटमेंट स्टार्ट करावी लागणार. डॉक्टर म्हणे रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणे. तसं काही आलं नाही म्हणते यातनी. म्हणे त्याचा डोस वीस कम्प्लीट होऊ द्या म्हणे. शिक्षण किती आहे? 12वी. तर त्याचं म्हणे तिला साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये एक लस देऊन देऊ म्हणे. आज नवीन घर सेट केला आणि पहिल्यांदा नवीन घरात काहीतरी गोडधोड केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आहे होस्ट तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर इथं सकाळी स्वराज मस्तपैकी झोपलेला होता. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. माय चॅनल ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर आपण आलेलो आहोत दुसऱ्या फ्लॅटमध्ये आणि बघू शकता गळाठा तुम्ही मागचा. माझा नवरा म्हणजे माझे नवरोबा गणेशजी गेलेले आहेत त्यांच्या ड्युटीवर आणि स्वराला पण आता मस्त मी तिच्या शाळे वगैरे पाठवून दिलेलं आहे. थंडी हवा आहे. ती वातावरण बघा किती सुंदर आहे, किती सुंदर आहे वातावरण. दिसलं का? तुम्हाला विचार पडला असेल की मी कुठं आली, काय आली, बरोबर ना? तर मी सांगते की कुठं आली, काय आली तुम्हाला. थांबा जरा, थोड्या वेळात सांगते. बघा पहिले नजारा किती सुंदर आहे. तर तुम्ही बघू शकता हा जो एरिया आहे ना, हा DSK एरिया आहे आणि इकडे शेती वगैरे आहे. आणि सकाळी उठल्यानंतर एवढा छान कोकिळेचा वगैरे पक्षींचा किलबिलाट वगैरे ऐकू येतो, जो कुठेही ऐकू यायला मिळत नाही. तर काल गणेशजी गेलेले आहेत त्यांच्या ड्युटीवर. एक ताई म्हणे तुमचं काय खरं खोटं नाटक आहे तुम्हाला माहिती आहे. तर इथं कुठं तुम्हाला माझा नवरा दिसतोय काय ते सांगा बरं. असला इथं माझा नवरा आहे, गेला इथं माझा नवरा आहे. गेला म्हणजे तो ड्युटीवर गेला असं सांगितलेलं आहे मी. कायमचं मला सोडून गेला, माझे भांडण झालं असं मी काहीही सांगितलं नाही. नंतर नवऱ्याचा कॉल आला. रडू नाही, शेर के बच्चे को छावा. रडू नाही. हा, काय झालं? काय म्हणे डॉक्टर? डॉक्टर म्हणे रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणे. तसं काही आलं नाही म्हणते यातनी. म्हणे त्याचा डोस वीस कम्प्लीट होऊ द्या म्हणे. शिक्षण किती आहे? 12वी. तर त्याचं म्हणे तिला साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये एक लस देऊन देऊ म्हणे आपण. साने हॉस्पिटल. तर कशाची लस? इंजेक्शन द्यायला लागेल म्हणे. इंजेक्शन दिले. तर स्वराजचं ना वजन गेन होत नाही, त्याच्यामुळे आता त्याची पुढची ट्रीटमेंट चालू आहे. ती गाठ होती आणि त्याच्यावर इन्फेक्शन चढलं होतं. त्याच्यामुळं जो काही तो चांगलं वगैरे खात होता त्याच्यामुळे त्याची वाढ खुंटलेली होती, वजन गेन होत नव्हतं. तर आता पुढची त्याची ट्रीटमेंट चालू होणार आहे साने गुरुजी हॉस्पिटल पुणे येथे. त्याविषयीच डॉक्टरांनी त्यांना सजेशन दिलं. तर जेव्हा मानेत गाठ होती ना, तर तुम्हाला माहीत आहे गाठ असणे म्हणजे काही चांगलं गोष्ट नसते. भरपूर त्याच्यात कारणं असतात. म्हणजे काही कॅन्सरच्या गाठी असतात, काही याच्या असतात, त्याच्या असतात. त्याच्यामुळे मला ना खूप टेन्शन आलं होतं जेव्हा त्याच्या मानेमध्ये गाठ होती आणि ती ना अशी ग्रीन कलरची झाली होती. त्याच्यामुळे मला असं एवढं टेन्शन आलं होतं आणि दिवस रात्र जसे म्हणजे रिपोर्टला पाठवलं मुंबईला ती गाठ. मी दिवस रात्र एकच स्वामींना प्रार्थना करत होती की माझ्या मनात जर काही जी भीती आहे ती खरी निघू नका देऊ, नाहीतर मी जगू शकणार नाही असं मी बोलली होती. परंतु डॉक्टरचे जेव्हा रिपोर्ट आले आणि माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की रिपोर्ट नॉर्मल आहे, तसं काहीही नाही आहे आणि त्याची आता ट्रीटमेंट चालू करायची आहे स्वराजच्या.
कारण ती जी गाठ होती ना तर ती निकामी होती, म्हणजे ती त्याच्यात ना ब्लड सर्क्युलेशन वगैरे असं काहीच चालू नव्हतं. आणि त्याच्यामुळं आता अजून एक ट्रीटमेंट त्याची इथं साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये चालू करायची आहे. 6 महिन्याची ट्रीटमेंट आहे. म्हणजे ती गाठ गेलेली आहे, परंतु आजूबाजूला जी आहे जागा वगैरे त्याच्यासाठी म्हणे एक ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि त्याचं वजन वगैरे त्यामुळे गेन होणार आहे. तर आता स्वराजची ती ट्रीटमेंट पण चालू होणार आहे आणि स्वराज फिट अँड फाईन झालेला आहे आणि त्याचे रिपोर्ट पण नॉर्मल आलेले आहे. हो ना पिल्लू? स्वामींनी छान केलं ना? श्री स्वामी समर्थ बोल. श्री स्वामी समर्थ. तर रिपोर्ट आल्यानंतर खरंच खूप छान वाटलं मला. तर झालेलं असं की नवऱ्याचा कॉल आल्यानंतर नवऱ्याने सांगितलं की घाबरू नको, सगळे रिपोर्ट हे नॉर्मल आहे. ते ऐकून मला खरंच खूप छान वाटलं. तर हे जो फ्लॅट आहे ना, हा म्हणजे ज्या बिल्डिंगला मी राहत होती ना त्याच बिल्डिंगला फ्लॅट आहे आणि अगदी बाजूचाच फ्लॅट आहे. हा फ्लॅट घ्यायचं म्हणजे फक्त 500 रुपयाचाच फरक असून फ्लॅट ना त्यापेक्षा मोठा आहे. 1 BHKच आहे, पण फ्लॅट मोठा आहे. त्यासोबतच या फ्लॅटला 2 गॅलरी आहे. कारण माझ्या इथं जे पार्सल वगैरे येतात ना, एवढा गोंधळ होतो, खूप गोंधळ होतो. जाणारे पार्सल वेगळे, येणारे पार्सल वेगळे, त्याच्यामुळं मी हा फ्लॅट घेतलेला आहे. तर मी ना आज ना भांडे घासायला बाईच लावली होती, कारण भरपूर असा पसारा होता आणि मला प्रमोशनचे भरपूर असे व्हिडिओ पण द्यायचे होते. त्याच्यामुळे 500 रुपये जाऊ दिले, पण एका ताईला बोलवून घेतलं, सर्व भांडे घासून घेतले, त्यांनी घासून दिली आणि पटापट मी पसारा वगैरे लावून घेतला. विशेष म्हणजे मला आज ना 2 अर्जंटचे मेकअपचे व्हिडिओ पण द्यायचे होते. तुम्ही बघू शकता गॅलरी आहे इथं, म्हणजे बेडला अटॅच गॅलरी आहे आणि त्यासोबतच ना हॉललासुद्धा अटॅच गॅलरी आहे आणि अशा पद्धतीने मी संपूर्ण घर सजवलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि इथं ना आता एका साईडने मी फक्त पार्सल वगैरे ठेवणार आहे आणि एका साईडने व्हिडिओ वगैरे शूट करणार आहे. तर संध्याकाळ झाली होती आणि मला आंब्याचा रस पण करायचा होता. तर हा एक व्हिडिओ टाकल्यानंतर एक ताई म्हणे आंब्याच्या रसाचा रंग कुठं गेला. तर हे आंबेच तसे आहेत, तुम्ही बघू शकता. परंतु काही ज्या ताई आहेत त्या स्वतःला काय अति शहाण्या समजतात की काय माहिती, आणि दुसऱ्याला निव्वळ पागड समजतात. तुम्ही जर शहाण्या असाल तर तुमच्या घरी मी जशी आहे तशीच दाखवते. तर मला आज व्हिडिओ शूट करायचा होता आणि थीमच अशी होती की आंब्याचा रस खाताना व्हिडिओ शूट घ्यायचा होता. तर मस्तपैकी आंब्याचा रस केला होता, पुरी केली होती, कुरळ्या पापड वगैरे तळून घेतल्या होत्या आणि इथं आम्ही सगळेजण जेवण करायला बसलेला आहोत. स्वराज बघा किती सुंदर दिसतोय. आता हॉस्पिटलमुळे तो पण बिचारा थकला होता गोळ्या इंजेक्शन घेऊ आणि इथं आम्ही तिघं पण आता जेवण करायला बसलेला आहोत. तुम्ही पण या आमच्या नवीन घरात पहिल्या दिवशी आंब्याचा रस वगैरे जेवण करायला. आणि तुम्हाला हा फ्लॅट कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मनापासून थँक्यू सो मच त्या सर्वांना ज्यांनी स्वराजसाठी प्रार्थना केली की ताई घाबरू नको, स्वराज चांगला होणार, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. खरंच माझे तर काही माझ्या सोबतीला आले नाहीत, पैशामुळे सर्व नाते खराब झाले, परंतु तुम्ही माझी रक्ताची नसूनसुद्धा इतकी काळजी म्हणजे मनपूर्वक त्याच्यासाठी प्रार्थना केला, त्याच्यासाठी खरंच थँक्यू सो मच. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर आमच्याकडे एक पाटी आहे, ती आम्ही खेळत असतो थोड्या वेळ आणि इथं बसल्यानंतर खरंच खूप म्हणजे खूप छान वाटतं बसल्यानंतर इथं गार्डनमध्ये. तर ही एक पाटी आहे ना, तर ही असे म्हणजे तुम्ही बोलले होते स्वराजना मोबाईल वगैरे देऊ नको, तर डॉक्टरनी पण सांगितलेलं आहे मुलांना जास्त मोबाईल देऊ नका. परंतु कसं आहे एकदम मुलांची सवय मोबाईलची बंद होत नसते, त्याच्यामुळे थोडं का होईना त्याचं म्हणजे लक्ष डायव्हर्ट करून म्हणजे सुरू आहे. तर अशा पद्धतीने त्याला खेळ वगैरे शिकवले. हॅलो फ्रेंड्स, तर आज ना आम्ही मस्तपैकी माझ्यासाठी मम्मी काम करते, व्हिडिओ शूट करते. अजून मला माहिती नाही. पाय दाबते म्हणस ना तू. पायदा मला म्हणतो माझी चांगली मम्मा माझ्यासाठी काम करते, माझ्यासाठी व्हिडिओ शूट करते आणि काय माझे पाय दाबते म्हणे. कोणी आपली तारीफ करो की नाही करू, आपल्या कष्टाची जाणीव आपल्या मुलांना असली ना, बाकी काही फरक पडत नाही. कसा गेला बिट्टू आजचा दिवस? मस्त. आज आमरसपुरी करून दिली ना मम्माने तुला? सकाळी पण केली ना. सकाळी पण देणार. तू म्हणशील ते फक्त तू चांगलं खाय, चांगलं आहे फक्त. तब्येत चांगली करायची आपल्याला लवकर. हे काय हा काढायचं आहे ते उद्या, आता उद्या काढू आपण ते. उद्या डॉक्टर अंकलकडे जायचं आपल्याला. तर फ्रेंड्स
आता तुम्हाला माहिती पडलंच असणार आहे मी या फ्लॅट का घेतला. ॲक्च्युली इथं ना 2 गॅलऱ्या आहेत आणि मला व्हिडिओच्या म्हणजे मला वेगवेगळे लोकेशन शेअर करावं लागतात आणि त्याच्यापेक्षा हा फ्लॅट थोडा मोठा पण आहे म्हणून मी घेतलेला आहे. आणि रेटचा काही जास्त फरक नाही आहे, 500 रुपयाचाच फरक आहे. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या, म्हणून थोडेसे मला आमचे हाल झाले तिकडे इकडे हे केलं तर, पण छान वाटलं. आणि आज मस्तपैकी आम्ही आमरसपुरी वगैरे खाल्लेला आहे. तर तुम्हाला तर अजून पूर्ण म्हणजे घर दाखवलेलं नाही आहे, तर बला चला मी दाखवते आता थोडंसं तुम्हाला. तर हा माझा हॉल आहे आणि हॉलमध्येच एका साईडला मी ठेवलेला आहे देवघर आणि इकडं ठेवलेलं आहे कॉट, म्हणजे कॉट एकदम समोर ठेवलेला आहे. हे आहे माझी किचन, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर हे आहे बेडरूम, स्वरा झोपलेली आहे आणि बेडरूमला सुद्धा गॅलरी आहे. हे सर्व खिडक्या हे ते बंद केलेलं आहे, नाही तर मी तुम्हाला आताच दाखवलं असतं. मी तुम्हाला उद्याच्या भागात दाखवीन, ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. शी यू. सी यू. लाईक करा.